नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनेलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओ घेऊन येत असते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचं आहे किंवा स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे, तर लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजेच घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर मंडळी, आता व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, त्यामुळेच आज मी बनवते अतिशय मस्त असा लंच बॉक्स केक किंवा बेंतो केक. तर हा मी बनवते रेड वेल्वेट फ्लेवरमध्ये आणि क्रीम चीज फ्रॉस्टिंग कसं करायचं, क्रीम चीजचा वापर या केकमध्ये कसा करायचा, किती करायचा, हे सुद्धा डिटेलमध्ये सांगणार आहे. तर चला, व्हिडिओ अतिशय नॉलेजेबल आहे, सुरुवात करूयात. तर बघा मंडळी, आता हा मिनी केक आहे म्हणजे बेंतो केक आहे, त्यामुळे हा बनवण्यासाठी आपल्याला अतिशय छोटूसा मोल्ड किंवा टीन यूज करावा लागतो. तर माझ्याकडे हा 3 इंचाचा अशा पद्धतीने हार्ट शेपमध्ये टीन आहे, बघू शकताय. तर याला ग्रेसिंग करण्यासाठी साईडने तेल किंवा तूप लावू शकता आणि आतमध्ये बटर पेपरसुद्धा ठेवलेला आहे मी, जेणेकरून हा छोटूसा केक अगदी सहजपणे आपल्या टीनमधून बाहेर निघावा. तर चला, आता आपण बॅटर तयार करायला घेऊयात. तर एका बाउलमध्ये मी घेत आहे रेड वेल्वेट प्रीमिक्स. तर माझा कप आहे 250 mlचा. ओके, तुम्ही 240 mlचा सेट यूज केला तरीही चालेल. तर या कपच्या सेटने मी घेत आहे पाव कप एवढं प्रीमिक्स आणि त्यासोबतच 2 टेबलस्पून एक्स्ट्रा प्रीमिक्स मी ते घेते, कारण आपल्याला रेड वेल्वेट क्रम्स बनवायचे आहेत ना बाहेरून डेकोरेशनसाठी. तर वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 55 ग्रॅम. ओके, सो एवढं प्रीमिक्स आपल्याला लागणार आहे केकसाठी. तर आता यामध्ये नेहमीप्रमाणेच थोडंसं तेल ॲड केलेलं आहे मी, साधारणपणे अर्धा टेबलस्पून, आणि त्यानंतर हळूहळू पाणी ॲड करत याचं आपण छान स्मूथ बॅटर बनवायचं आहे. सो बॅटरची कन्सिस्टन्सी नेहमीप्रमाणेच असायला पाहिजे. सो बघू शकता, आता हे सगळं बॅटर आपण या टीनमध्ये पोर करूयात. सो सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकतं की खूपच जास्त बॅटर आहे का हे, पण तसं नाही आहे. ज्यावेळी केक छान फुगेल ना, त्यावेळी तो इतका सुंदर आणि क्यूट दिसतो ना. आणि मेन म्हणजे आपल्याला जी वरची लेअर आहे ती कापून कट करायची आहे ना क्रम्ससाठी, म्हणजे डेकोरेशनसाठी. त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा प्रीमिक्स यामध्ये असणं गरजेचंच आहे. सो टीन व्यवस्थित टॅप केलेला आहे आणि आता हा केक आपण बेक करतोय पातेल्यामध्ये गॅसवरती. सो बघू शकता, अशा पद्धतीने ही अरेंजमेंट आहे. याच्यापेक्षा छोटंसं पातेलं तुम्ही यूज केलं तरीही चालेल, पण माझ्याकडे नव्हतं आत्ता अवेलेबल, त्यामुळे मी याच्यामध्ये केक बेक करते. सो कमीत कमी फ्लेमवर आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी हा केक बेक करायचा आणि बघू शकता, अशा पद्धतीने छान टूथपिक क्लीन निघाली 15-20 मिनिटानंतर की समजायचा आपला केक छान बेक झाला आहे. सो आता अशा प्रकारे तो रूम टेम्परेचरवरती आला की डिमोल्ड करा, टीनमधून बाहेर काढा आणि बघू शकता तुम्ही किती मस्त बेक झाला आहे ना. तर चला मंडळी, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या केकची जी वरची लेअर आहे ती व्यवस्थित कट करून टाकायची आहे आणि त्या लेअरपासून आपण क्रम्स बनवणार आहोत डेकोरेशनसाठी. कारण रेड वेल्वेट केक आहे आणि बाहेरून त्याला क्रम्सने डेकोरेट नाही केलं तर त्याचा लूक थोडासा इनकम्प्लीट वाटतो शेवटी. त्यामुळे हे जे टिपिकल डेकोरेशन आहे रेड वेल्वेटचं, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा करणार आहोत. सो बघा, अशा पद्धतीने ही वरची लेअर कट केली. आता ही आपण साईडला ठेवूयात आणि उरलेल्या केकच्या आपण 2 लेअर करणार आहोत. सो मंडळी, इथे तुम्ही 3 लेयर्ससुद्धा केकच्या करू शकता, कारण तेवढा जाड हा केक तयार झालेला आहे. पण मी असं सांगेन की 2 लेयर्स सफिशियंट आहेत, कारण मग बेंतो बॉक्स जो आहे ना आपला, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण हा केक छान बसला पाहिजे ना. सो हाईट वाईज तो एकदम परफेक्ट व्हावा, यासाठी मी 2च लेयर्स तुम्हाला इथे रेकमेंड करेन. सो बघू शकता, ही केकची सगळ्यात वरची लेयर आहे आणि याचे मी असे हाताने क्रम्स करून बघते सुरुवातीला, पण ते होत नाही आहेत कारण केक खूपच सॉफ्ट बेक झाला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही मिक्सरमध्ये याचे क्रम्स करायला गेलात ना, मग तर याचा गोळाच होऊन जाईल. त्यामुळे काय करायचं, एक तवा किंवा पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळे क्रम्स ॲड करायचे आणि हे क्रम्स छान 5 ते 6 मिनिटासाठी लो फ्लेमवरती मस्त खरपूस असे परतून घ्यायचे. म्हणजे ड्राय रोस्ट करायचं, त्याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड करायचं नाही. फक्त क्रम्स ॲड करायचे आणि ते छान भाजून घ्यायचे. त्यामुळे यातलं सगळं मॉइश्चर निघून जातं आणि हे छान श्रिंक होतात, बारीक होतात आणि मग तुम्ही त्याचे हवे तसे क्रम्स तयार करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने बघू शकताय किती मस्त टेक्स्चर आलं आहे की नाही याला. आणि आता हे तुम्ही मिक्सरमध्ये ॲड केले ना तर याची छान पावडरसुद्धा होईल, पण आपल्याला पावडर नाही करायची, आपल्याला असेच रवाळ दाणेदार हे क्रम्स हवेत. सो चला, आता आपण व्हिप क्रीम तयार करून घेऊयात. तर मंडळी,
या ठिकाणी मी पाव कप एवढी क्रीम छान फेटून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे क्रीम चीज. ठीक आहे. सो हा छोटासा केक आहे, त्यामुळे या केकसाठी आपण यूज करणार आहोत 3 टेबलस्पून एवढं क्रीम चीज. ठीक आहे. सो बघू शकता एका बाउलमध्ये मी 3 टेबलस्पून एवढं क्रीम चीज घेतलं आहे आणि याच्यामध्ये चवीसाठी आपण 1 टेबलस्पून पिठी साखर ॲड करूयात आणि आता हे छान मिक्स करूयात. तर ॲक्च्युली ही साखर आणि क्रीम चीज आपल्याला बीटरने बीट करायची असते, पण ही बघू शकता की एवढीशी क्वांटिटी आहे ना आणि एवढ्यासाठी बीटर चालवणं म्हणजे तो बीटर पण व्यवस्थित चालणार नाही आणि हे छान बारीकसुद्धा होणार नाही. त्यामुळे मी ते चमच्यानेच अशा पद्धतीने बघू शकता हे छान एकजीव करून घेते आहे. दॅट्स इट. असं केलं तरीही चालेल. ओके. सो आता हे तयार झालेलं आहे. आता हे क्रीम चीज आपण आपल्या फेटलेल्या क्रीममध्ये ॲड करूयात. लक्षात ठेवा मी पाव कप 1/4 कप एवढीच व्हीप क्रीम या ठिकाणी घेतली आहे. ओके. सो यामध्ये हे क्रीम चीज मी सगळं ॲड केलं आणि हे मिक्स करण्यासाठी इलेक्ट्रिक बीटरचा यूज करा. बीटरच्या साहाय्याने हे फक्त जस्ट एकजीव होईपर्यंत थोडंसं मिक्स करत राहायचं, अगदी 30 सेकंदासाठी वगैरे, आणि त्यानंतर आपली ही व्हीप क्रीम तयार आहे विथ क्रीम चीज ऑफकोर्स. सो चला आता शुगर सिरप. तर अगदी थोडंसं पाणी मी एका पेल्यामध्ये घेतलं आहे, मोजून नाही घेतलं, अंदाजेच घेतलं आहे आणि यामध्ये 1.5 ते 2 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे आणि यामध्येच आपण ॲड करतो आहे व्हाईट रोज इसेन्स. तर मंडळी, रेड वेल्वेट केकची टेस्ट ही थोडीशी वेगळी असते बाकीच्या केक्सपेक्षा, त्यामुळे हा केक सगळ्यांनाच आवडेल असं नाही. या स्पंजची टेस्ट पण बऱ्याच जणांना आवडत नाही, त्यामुळेच यामध्ये मी व्हाईट रोज इसेन्स नेहमीच ॲड करते आणि ही माझी ट्रिक आहे, कारण मी अनेकदा रेड वेल्वेट केक बनवलेला आहे आणि पहिल्यापासून मी याच्यामध्ये हा इसेन्स यूज करत आलेली आहे. याच्यामुळे केकला एक वेगळी टेस्ट येते आणि जो थोडासा बिटरनेस असतो ना या केकचा, तो इथे बॅलन्स होतो. त्यामुळे व्हाईट रोज इसेन्स नक्की ॲड करा. तर चला आता नेहमीप्रमाणे आपण केकचं आयसिंग करायला घेऊयात. सो इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे, कारण हाच पेपर आपण उचलून डायरेक्टली त्या बेंतो बॉक्समध्ये ठेवणार आहोत म्हणून. सो याच्यावरतीच आपण आता पूर्णपणे आयसिंग करूयात. सो थोडीशी क्रीम लावली होती त्या पेपरवरती आणि त्यानंतर केकची सगळ्यात खालची लेअर मी ठेवलेली आहे. त्याला शुगर सिरपने छान सोक केलेलं आहे. त्यानंतर आपण जी तयार केलेली क्रीम आहे ती लावलेली आहे, ती छान प्लेन केली. ओके. आणि यानंतर आपण यावरती केकची जी वरची लेअर आहे ती ठेवतोय. सो ही लेअर अगदी व्यवस्थित बसली ना याची नीट खात्री करा, कारण हा राऊंड शेपचा केक नाही आहे, तर हा हार्ट शेपचा केक आहे आणि याला वेगवेगळे शेप्स असतात, सगळ्या बाजूंनी अँगल्स असतात. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित एकावर एक लेयर्स प्लेस करा. त्यानंतर अगेन शुगर सिरपने ही लेअर पण मी सोक केलेली आहे आणि आता डायरेक्टली फायनल फिनिशिंग करते आहे, कारण हा छोटूसा केक आहे आणि ते बघू शकता याचे क्रम्स वगैरे पण जास्त तयार झालेले नाही आहेत. त्यामुळे येस, पायपिंग बॅगच्या मदतीने संपूर्ण केकला अशा प्रकारे मी क्रीम लावून घेते आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण केक आपल्याला अशा प्रकारे कव्हर करायचा आहे व्हीप क्रीमने. अँड येस, त्यानंतर वरच्या बाजूने मी पॅलेट नाईफने छान फिनिशिंग केलं आहे आणि साईडचं फिनिशिंग करण्यासाठी सुद्धा पॅलेट नाईफच यूज करते आहे. सो मंडळी, इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. एक तर हा केक छोटासा आहे, दुसरी गोष्ट म्हणजे हा छोटासा असूनसुद्धा हार्ट शेपचा आहे, तिसरी गोष्ट म्हणजे इथे आपण फक्त व्हीप क्रीम नाही यूज करत, तर व्हीप क्रीममध्ये आपण क्रीम चीजसुद्धा ॲड केलेलं आहे आणि अशी क्रीम आपल्याला फिनिशिंगसाठी यूज करावी लागते आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या या केकला एकदम छान परफेक्ट स्मूथ टेक्स्चर येईलच असं नाही, कारण मोठ्या केकचं फिनिशिंग करायला येतच आपल्याला, पण छोटूसा केक असेल तर मात्र खूप किचकट जातं हे सगळं करणं. त्यातल्या त्यात हार्ट शेप वगैरे असेल तर मग काय बोलायलाच नको. तर मंडळी, अशा वेळी केकला एकदम स्मूथ टेक्स्चर यावं यासाठी प्रयत्न करत बसण्यापेक्षा मी असं सांगेन की जो शेप आहे ना केकचा, म्हणजे आपण आज काय बनवतोय, हार्ट शेपचा केक बनवतोय ना, तर तो हार्ट शेप बाहेरून कसा परफेक्ट आकाराचा दिसेल याचा फक्त विचार करा. फिनिशिंग प्रॉपर नाही झालं तरीही चालतं, फक्त आकार चांगला येणं महत्त्वाचं. लक्षात येतंय? आकार फक्त व्यवस्थित एकदम शार्प आणण्याचा प्रयत्न करा. फिनिशिंग किंवा जे टेक्स्चर आहे ना ते थोडंसं गंडलं तरीही चालेल. ओके. कारण आपण बाहेरून असंही त्याला क्रम्सने कव्हर करणार आहोत अशा प्रकारे. ठीक आहे. त्यामुळे काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तर बघा, या केकला मी साईडने छान क्रम्स लावून घेतलेले आहेत आणि बोर्ड पण छान स्वच्छ केलेला आहे. तर आता माझ्याकडे नूर 6 हे अगदी छोटंसं नोझल आहे. सो या नोझलने मी अशा प्रकारे केकवरती बॉर्डर करते आहे. फक्त वरच्या बाजूनेच मी आज बॉर्डर करणार आहे, साईडने करणार नाही आहे, कारण हा बेंतो केक आहे आणि हा असंही आपण उचलून त्या बॉक्समध्ये ठेवणार आहोत ना, त्यामुळे खालची डिझाईन आपण नाही केली तरीही चालते अशा केकमध्ये. सो बघा, डबल बॉर्डर अशा प्रकारे मी करते आहे वरच्या बाजूने, कारण ही खूपच मस्त दिसणार आहे.
आणि आता मधल्या उरलेल्या भागामध्ये ऑफकोर्स जे शिल्लक राहिलेले क्रम्स आहेत ते मी ॲड करते आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे आपल्याला ते छान स्प्रेड करायचे आहेत. कुठेही गॅप न राहता, ठीक आहे, अगदी इव्हनली ते छान स्प्रेड करा प्रत्येक कोपऱ्यापर्यंत. छान प्रत्येक अँगलमध्ये ते व्यवस्थित असे गेले पाहिजेत. येस. तर अशा प्रकारे आपण हा केक पूर्ण केलेला आहे. तर मंडळी आता हा केक आपण उचलून ठेवणार आहोत बेंतो बॉक्समध्ये. तर बघा अशा प्रकारे व्हाईट कलरमध्ये हे बेंतो बॉक्सेस असतात. तर तुमच्यापैकी अनेक जणांनी हे केक तयारही केले असतील याआधी. सो मंडळी, आमच्या एरियामध्ये हे असे बॉक्सेस मला कुठेही मिळाले नाहीत, त्यामुळे मी Amazonवरून मागवले होते. सो मला हे 30 रुपयांना एक बॉक्स अशा रेटने मिळाले होते. तुमच्या एरियामध्ये जर कुठे मिळत असतील तर कदाचित तुम्हाला स्वस्त पण मिळतील किंवा काही एरियामध्ये याची किंमत जास्तही असू शकते, ठीक आहे. सो येस, हा एक बॉक्स आपण घेणार आहोत आणि याच्यामध्ये हा केक उचलून अशा प्रकारे अगदी सावकाशपणे प्लेस करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यावरती काही शुगर बॉल्स गोल्डन कलरचे काही स्प्रिंकल्स मी ॲड करते. दॅट्स इट. सो अशा पद्धतीने हा आपला अतिशय मस्त, अतिशय क्यूट व्हॅलेंटाईन डे स्पेशल रेड वेल्वेट विथ क्रीम चीज बेंतो केक म्हणजेच लंच बॉक्स केक तयार झाला आहे. बापरे! केवढं मोठं नाव आहे. तर येस, हा केक जर तुम्हाला सेल करायचा असेल तर तुम्ही कमीत कमी ₹200 आणि जास्तीत जास्त कितीही किमतीला हा केक विकू शकता, ठीक आहे. कारण हा सिंपल फ्लेवरचा केक नाहीये. याच्यामध्ये आपण क्रीम चीज पण यूज केलेला आहे. रेड वेल्वेट प्रीमिक्स पण थोडंसं महाग असतं. त्यानंतर आपल्याला बेंतो बॉक्ससुद्धा द्यावा लागणार आहे कस्टमर्सला, ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मेकिंग कॉस्ट व्यवस्थित कॅल्क्युलेट करा आणि जेवढी काही मेकिंग कॉस्ट येईल, गॅस, इलेक्ट्रिसिटी वगैरे या सगळ्याचे पैसे पकडून, ओके, जेवढी काही मेकिंग कॉस्ट येईल त्याच्या ॲटलिस्ट डबल किमतीला तरी हा केक तुम्ही विकायला पाहिजे आणि डबल किमतीपासून मग पुढे कितीही किमतीला तुम्ही हा केक विकला तरीही चालेल. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.